समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। तोंडाला पांढरे रुमाल बांधून शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी वेधलं सरकारचं लक्ष। विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांचे बेमुदत काम बंद आंदोलन। आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनी गेल्या 2 दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केलं। आज या कर्मचाऱ्यांनी आपल्या तोंडाला पांढरे रुमाल बांधून सरकारचं लक्ष वेधलं। नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली आहे, तर दुसरीकडे शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सरकारने यामध्ये तोडगा काढून या सर्व कर्मचाऱ्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याची मागणी केली जाते। असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र ही सर्व शासकीय नर्सिंग टीचरची संघटना अंतिम ही संघटना आहे। या संघटनेच्या अंतर्गत आम्ही आमच्या नर्सिंग टीचरच्या विविध मागण्यांसाठी 18 जुलैपासून बेमुदत आंदोलनासाठी बसलो आहोत। आणि आज आम्ही आमचं हे जे संख्याबळ आहे हे थोडं कमी असल्यामुळे आम्ही तीव्र आंदोलन करू शकत नाही, म्हणून पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो। म्हणून आम्ही पांढरा रुमाल बांधून शांततेने आमचं आंदोलन हे करत आहोत आणि शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे शासनाला। जर आता पण आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन पुढे करू। परिचारिकांचं आंदोलन 3 दिवसापासून सुरू आहे। यामध्ये आमची महत्त्वाची मागणी बक्षीस समिती आणि खुल्लर समिती यांनी जे वेतन त्रुटी ठेवलेल्या आहेत ह्या वेतन त्रुटी लवकरात लवकर दूर होऊन आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा ही आमची महत्त्वाची मागणी आहे। आणि यासाठी आज आमचा आंदोलनाचा 3रा दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत। यासाठी आम्ही तोंडावर रुमाल बांधून आजचं आंदोलन आज आम्ही करत आहे। यानंतर हे आंदोलन तीव्र होण्याची होऊ शकते आणि यासाठी शासनाने आमचा अंत न पाहता लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी एवढी विनंती आहे।